प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज तिच्या आईला कळालेलं आहे की नंदिनी खोटं पोट लावून फिरत आहे. आणि जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा त्यांनी ते पोट काढून ठेवलेलं असतं आणि तिची आई येऊन दरवाजा वाजवते तेव्हा त्यांना ते दिसतं आणि ती म्हणते, काय शोधताय तुम्ही हे पोट? तेव्हा नंदिनी सांगते, आई बघ ना, माझं मिसकॅरेज झालं. नंतर इकडे एक IAS अधिकारी काव्याला भेटायला आलेले असतात. त्यांच्या काव्या खूप मोठी फॅन असते, त्या त्यांच्यासाठी आयडियल असतात, म्हणून काव्याला खूप आनंद होतो. आणि पार्थ पण काव्याचं खूप कौतुक करतो त्यांच्यासमोर आणि म्हणतो, आमची काव्या हिरा आहे, हिरा. त्यामुळे ना ती जे करेल ते योग्यच करेल. तेव्हा त्या मॅडम म्हणतात, काव्या तू खूप लकी आहेस की तुला पार्थसारखा नवरा भेटला. नंतर काव्याला पण खूप भारी वाटतं आणि तिला पार्थवर अजून एकदा प्रेम झाल्यासारखं वाटतं. नंतर ती त्यांना सोडवायला बाहेर जाते. इकडे परत नंदिनी जीवा आणि तिच्या आईचं सीन घेतला आहे. तिची आई म्हणत असते, अगं पण काय गरज आहे अशी लपवाछपवी करायची? सरळ सांगायचं ना सगळ्यांना तुझं मिसकॅरेज झाला आहे म्हणून. जीवा पण खूप वाईट वाटतं जीवाला आणि नंदिनी म्हणत असते, आई तसं नाही, अगं काव्याच्या प्रेग्नेन्सीमुळे आम्ही हे सगळं लपवतोय, कारण काव्याला जर कळलं हे मिसकॅरेज झालं आहे तर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि मग काय करायचं ग, तिच्या पण प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर. म्हणून ग मी फक्त काव्यासाठी हे सगळं करते आई. जीवा म्हणत असतो, पण नंदिनी हे करायची काय गरज आहे? जसं आई म्हणताय तसं आपण सगळ्यांना सांगून टाकूयात ना. इकडे त्या अधिकारी मॅडम खाली बसतात तेव्हा त्या सांगत असतात की कशा पद्धतीने स्टडी करायचा, म्हणजे तू लवकरच त्यामध्ये हे होशील आणि तू जर प्रेग्नेंट असूनसुद्धा तुझा स्टडी सुरू ठेवला आणि अधिकारी झालीस तर एक एक्झाम्पल म्हणून राहशील तू सगळ्यांसाठी की अशा अवस्थेमध्ये सुद्धा एक स्त्री अधिकारी होऊ शकते. त्यामुळे तू प्रयत्न करत राहा, नक्कीच तू यशाकडे लवकर पोहोचशील. इकडे पार्थ म्हणत असतो, पार्थला खूप आनंद होत असतो कारण काव्या हुशार आहे हे त्याला सुद्धा माहीत आहे. आणि ती म्हणत असते, पण मॅडम माझं बाळ सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ती म्हणते, अगं तेच, तुझ्या बाळाला पण खूप आनंद होईल तू जर अधिकारी झालीस तर, आणि तो सुद्धा तुला एक नवीन उमेद देतच आहे. तर तू का स्वीकारत नाही आहेत? तू का मागे हटतीये? तू मागे हटू नकोस, तू समोर जा, तुला नक्कीच काहीतरी चांगला रिझल्ट भेटेल. आणि बघ ना, तू या अवस्थेमध्ये सुद्धा तुला त्याची ओढ आहे, दोन्ही तुला हवे आहेत. तू एकाचंही कोणाची निवड केलेली नाही, म्हणजे तू किती स्मार्ट आणि हुशार मुलगी आहेस. त्यामुळे मला तुझा खूप अभिमान आहे आणि कौतुकही खूप करावंसं वाटतं. पार्थ म्हणतो, हो माझी बायको, जसं म्हणतात ना की सोन्यामध्ये हिरा चमकतो, तसला हिरा आहे माझी बायको. नंतर नंदिनी म्हणत असते, आई पण तू हे सगळं सगळ्यांना नको सांगूया, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल ग. आणि जीवा म्हणत असतो, पण आम्ही ते सरोगन्सीचं करत आहोत. तिची आई म्हणते, आता हे काय नवीन सरोगन्सीस? तिच्या आईला यांनी हे पण सांगितलेलं नाही आहे की नंदिनी खोटं पोट लावून फिरणार आहे आणि 9 महिन्यानंतर ते दुसऱ्या बाईच्या पोटात वाढलेलं बाळ त्यांच्याकडे घेणार आहेत. तेव्हा ती समजावून सांगते तेव्हा तिच्या आईला पण तिचं म्हणणं पटायला लागतं की नंदिनी जे करते ते काही चुकीचं करत नाही. नंदिनी खूप हताश झालेली आहे या सगळ्यांमुळे, तिच्यासोबत खूप निगेटिव्ह घडलं आहे आणि घडतच आहे अजूनसुद्धा. त्यामुळे ती खूप हळवी झालेली आहे आणि तिला छोट्या छोट्या गोष्टीवर रडायला येतं. नंतर तिची आई तिला समजावते, नंदिनी तू हे सगळं करू नकोस, मी तुझ्यासमोर हात जोडते बाळा, हे सगळं असं खोटं जेव्हा मानिनी ताईला कळेल ना, त्यांना पण खूप मोठा धक्का बसेल आणि तुमच्या फॅमिलीला पण. त्यामुळे कुणाच्या भावनांशी प्लीज खेळू नकोस आणि हीच ती वेळ आहे त्यांना खरं सांगण्याची. 9 महिन्यानंतर जर त्यांना हे कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल बाळा. आणि तू जे हे वागतेस ते तुला योग्य वाटतंय, पण हा मार्ग खरंच योग्य नाही आहे, कारण खोटं पोट लावून कधी ना कधी सगळ्यांच्या समोर येतच असतं. ती म्हणत असते, आई पण काव्याचं काय?
काव्याने जर टेन्शन घेतलं, तिचा IASचा पेपरसुद्धा आहे आणि तिच्या बाळाच्या जीवाला काही धोका झाला तर मग काय करायचं आपण? ती म्हणत असते, जीवा तुम्ही सांगा ना आईला समजावून की हे सगळं करायला फक्त आपण काव्यासाठी करतोय. पण तिची आई काही मान्यच करत नाही. तिची आई तिला सारखं समजावत असते, अगं बाळा, तू काव्याचा विचार करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस, कारण काव्याचं तर होतच आहे, पण तू सगळ्यांच्या मनातून उतरशील आणि सगळ्यांना असं वाटेल नंदिनी एवढी शिकलेली असून सुद्धा ती असं का वागतीये. ती म्हणत असते, आई मी तुझ्यासमोर हात जोडते, पण प्लीज मी जो हा मार्ग निवडलेला आहे तो मला योग्य वाटतोय आणि प्लीज मला हे करू दे. तिची आई म्हणत असते, अगं बाई, तू समजवण्याच्या पलीकडे गेली आहे आता. माझ्याकडे तर शब्दच नाही आई तुला समजवण्यासाठी. नंदिनी म्हणत असते, आई तुला जर मी चुकीची वाटत असेल तर खरंच मी चुकीची असेल, पण प्लीज हे सगळं आम्ही दोघांच्या विचाराने करतोय. ती जीवाचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते, जीवा समजावा ना आईला. जीवा म्हणत असतो, आई हे सगळं खरंच ती काही जाणून बुजून करत नाहीये, खूप मोठा धक्का बसेल कुणाला तरी म्हणून करते. नंतर त्या अधिकारी आणि काव्याचं बोलणं सुरूच असतं. तेव्हा मानिनी म्हणत असते, वा काव्या, एवढं मोठं नाव कमावलंच बाळा, अधिकारी मॅडम तुला भेटायला घरी आल्यात. काव्या म्हणत असते, हो आई, मला पण खूप आनंद झाला की अधिकारी मॅडम मला भेटायला आपल्या घरी आल्या. पार्थला खूप आनंद होत असतो काव्याकडे बघून आणि काव्या पण त्याच्याकडे खूप छान पद्धतीने बघत असते. नंतर त्या मॅडम जायला निघतात. इकडे वसू आत्या म्हणत असतात त्या मामीला, हे कोण ग? ती म्हणत असते, अहो काव्याच्या अधिकारी मॅडम आहेत. ती म्हणते, ओ एवढं काय मोठं नाव कमवलं या काव्याने की अधिकारी मॅडम तिला भेटायला घरी आल्या. आणि त्या मॅडम काव्याला म्हणत असतात, चल बाळा येते मी, काळजी घे आणि अभ्यास कर, मला तुला भेटायची खूप इच्छा होती म्हणून मी तुला भेटायला आले. नंतर ती गेल्याच्या नंतर पार्थाने काव्या जवळ येतात आणि त्यांना खूप आनंद होतो. नंतर मानिनी काव्याला मिठीच मारते आणि म्हणते, बाळा खूप मोठं नाव केलंस ग, अधिकारी मॅडम तुझ्यासाठी आपल्या घरी आल्यात बघ ना. काव्या म्हणत असते, हो आई, मला पण खूप आनंद झाला आणि त्या खरंच माझ्या आयडियल आहेत. मला हे सत्यच वाटत नाही आहे, मला असं वाटतं हे स्वप्नच आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. काय सांगू आणि काय नको असं झालं आहे आई मला. त्या मानिनी म्हणत असते की हो बाळा, तू खरंच ग्रेट आहेस म्हणून त्या तुझं एवढं कौतुक करत होत्या. आता तू काळजी घे बरं. नंतर ती म्हणत असते, बघ ना आपल्या पार्थने पण तुझं किती कौतुक केलं ग. ती म्हणत असते, हो ना, माझा नवरा तर आहेच लाखात एक आणि मला काय म्हणाले, सोनं आहे माझी बायको, सोन्यातला हिरा. मला खूप भारी वाटलं. नंतर तो तिला भेटायला रूममध्ये जातो तेव्हा ती तिला मिठीच मारते आणि म्हणते, वा माझा बोका तर खूप छान वागला आज. आणि मानिनीला खूप हसायला येतं. इकडे वसू आत्याचा खूप जळफळाट होत असतो. वसू आत्याला कुणाचा मोठेपणा, कुणाचं कौतुक अजिबात सहन होत नाही. त्यामुळे वसू आत्या म्हणत असते, काय ही ही हिरा आहे म्हणे, कोळसा आहे कोळसा. आणि ती पार्थचा असा गाल पकडते आणि त्याला असं लाडाने हे करत असते. नंतर ती म्हणत असते, देशमुख तुम्ही आज खूप छान वागलात आणि माझं एवढं कौतुक तुमच्या तोंडून मी इमॅजिनच करू शकत नाही आणि ते तुम्ही केलं. नंतर वसू आत्याला खूपच वाईट वाटत असतं की काव्या आणि पार्थचं एवढं छान सुरू आहे. ती म्हणत असते, या काव्याचा माज उतरवायलाच हवा. अगं ही काव्या किती शहाणी आहे तुला माहिती आहे का? हिच्या नादाला लागून आणि ही एवढं एन्जॉय करते तर त्या नंदिनीचंच मिसकॅरेज व्हायला नको. ती म्हणत असते, अहो तुम्ही असं का बोलताय, एखाद्या वाईट माणसाबरोबर सुद्धा आपण असं बोलत नाही. नंतर नंदिनी आणि जीवा ते पोट हातात घेते. नंतर जीवा नंदिनीला समजावत असतो, नंदिनी हे सगळं आपण आता बंद करूया. आई जसं बोलल्या की हे पोट तू किती दिवस लावून फिरणार आहेस आणि कधी ना कधी सगळ्यांना कळेलच, तर आपण आत्ताच सगळ्यांना जाऊन सांगूया. नंदिनी म्हणत असते, नाही हो, खरंच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि नंदिनीला स्वतः आई होत नाही हे सत्य ती अजूनही स्वीकारत नाही, त्यामुळे ती यामधून बाहेरच आलेली नाही.
नंतर ती आई म्हणत असते, नंदिनी बाळा तू स्वतःला सावर, सगळं व्यवस्थित होईल. दुसऱ्या दिवशी इकडे कार्यक्रम ठेवलेला असतो. जीवा खाली येत असतो तेव्हा नंदिनी पण त्याच्या मागून येते आणि त्याची आई जीवासोबत बोलत असते. तेव्हा वसू आत्या म्हणते, नंदिनीचं मिसकॅरेज होईलच. काव्या म्हणते, तुमची जीभ झडत